संस्थापक अध्यक्ष बबनरावजी घोलप नाना तथा माजी समाज कल्याण मंत्री, राष्ट्रीय चर्मकार महासंघ कर्मचारी जिल्हाध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। जी माझ्यावरती जिम्मेदारी नानांनी सोपवलेली आहे की सर्व कर्मचारी एकत्र घेऊन त्यांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावणे आणि इतर समाजाचे प्रश्न मार्गी लावणे आणि समाजाचेच नव्हे तर प्रत्येक घटकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे हे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य कसं पार पाडता येईल ते सुरूच आहे काम करणं। बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्येक तालुक्याचं अध्यक्षपद किंवा तिथलची जिम्मेदारी प्रत्येकाला सोपून त्यांच्यासोबत राहून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी कसं काय करता येईल, जर मला जेवढं जमतंय तेवढं तर करण्याचा प्रयत्न करीन आणि जर मला काही अडचण आली तर इतर आमचे सिनियर जे आहेत जिल्हा अध्यक्ष असतील किंवा नाना असतील संस्थापक यांचे मार्गदर्शन घेऊन पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करीन। बीड जिल्ह्यामध्ये अनेक कर्मचारी चर्मकार समाज बांधव महिला आहेत, त्यांना जे अडचणी आहेत की तो प्रवासामध्ये असतील किंवा कार्यालयात असतील किंवा इतर जागेवर असतील ते प्रश्न सोडवणं आणि मला जी नानांनी जिम्मेदारी दिलेली आहे या अगोदर पण मी या संघटनेत काम करीत होतो बऱ्याच दिवसापासून आणि त्याची पावती म्हणून मला नानांनी कर्मचारी जिल्हाध्यक्षपद दिलेलं आहे। अधिकाऱ्यांच्या ठिकाणी निवडी झालेल्या आहेत, कशा पद्धतीने निवडी करण्यात आल्यात, नेमकं काय कारण होतं आणि ह्या निवडी झाल्यात त्याच्याबद्दल सर्व स्तरातून या ठिकाणी अभिनंदन होत आहे। काय वाटतं तुम्हाला? माझं सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कर्मचारी संघटनेची नियुक्ती केलेली नव्हती, तर त्याच्यामुळं हे दोन कार्य करणारे लोक जे आहेत म्हणजे सुनील माने साहेब असतील, कल्याण उमने असतील, हनुमान सोनवणे असतील, यांचं जी कामाची पावती म्हणून जी बबनराव घोलप साहेब असतील, नानासाहेब घोडके असतील, विलास बामणे असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ह्या तीन माणसाची नियुक्ती ह्या बीड जिल्ह्यामध्ये केलेली आहे आणि ह्यांनी आतापर्यंत जे केलेलं काम आहे बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं अतिशय चांगलं काम आहे म्हणून त्यांच्या कामाची पावती ही बबनराव घोलप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये यांना पोच पावती ती मिळालेली आहे। आणि माझं यांना सांगायचं फक्त एवढंच कर्तव्य आहे की म्हणजे काम आहे की यांचं काम चांगलं आहे, पण ह्यांनी काम अजूनसुद्धा हे प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन जे कर्मचारी आहेत प्रत्येक स्तराचे कर्मचारी असतील ते म्हणून त्या कर्मचाऱ्यांचं काम चांगल्या पद्धतीने सोडतील एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो। राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष माननीय श्री बबनरावजी घोलप नाना माजी समाज कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक या ठिकाणी एक बैठक आयोजित करण्यात आली होती। यामध्ये बीडचे जिल्हाध्यक्ष श्री नानासाहेबजी घोडके तसेच राजू उनवणे, दत्तात्रेयजी गोताशे साहेब त्या ठिकाणी उपस्थित आम्ही सर्वजण होतो। यावेळी नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी संघटनेची एक कर्मचाऱ्यांची नियुक्ती कर्मचाऱ्यांचं संघटन वाढावं, बीड जिल्ह्यातील संघटन तसेच चर्मकार समाजाचे संघटन वाढावे यासाठी नानासाहेबां घोडके यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या सूचनेनुसार मार्गदर्शक सूचनेनुसार शिफारशीनुसार त्यांनी कर्मचारी जिल्हाध्यक्ष म्हणून माननीय श्री सुनीलरावजी माने यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली असून तसेच जिल्हा कर्मचारी जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कल्याण उनवणे माझी या ठिकाणी निवड केली। त्याबद्दल मी नानासाहेबजी घोडके तसेच आमचे आदरस्थान श्री नानासाहेबजी बबनरावजी घोलप नाना यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद। चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनरावजी घोलप साहेब माजी समाज कल्याण मंत्री नाना यांच्या माध्यमातून जे काही संघटन पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं होतं आज ते देश पातळीवर उभं केलेलं आहे नानांनी आणि चर्मकारांचा जो की समजा महाराष्ट्रातील देशातील बुलंद आवाज जो आहे तो हा नाना आहे, घोलप साहेब नाना त्यांच्या माध्यमातून फार मोठं संघटन उभं आहे आणि आम्ही पण त्या संघटनेमध्ये मी गेले 30 वर्षापासून झालं मी काम करत आहे चर्मकार समाजामध्ये, तरी आज तागायत हे काम चालूच आहे आणि जे की माझ्या माध्यमातून जी आज जी युवक पिढी जी काही उभी केलेली आहे ही फार मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेली आहे। संघटनेचं मोठी बांधणी चालू आहे, त्या बांधणीमध्ये जवळपास पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष असतील, आता नानाने काल परवा जे की समजा कर्मचारी संघटनेचे जे की अध्यक्ष म्हणून बीड जिल्ह्याचे
सुनील माने साहेब आणि आपले सहसचिव कल्याणजी उनवणे ह्यांची जी काही दोघांना पदं दिलेली आहेत ते पदं असे दिलेले आहेत की त्यांनी आता ही फार मोठी जबाबदारी आहे त्यांच्या अंगावर जिल्ह्याची. त्यांनी प्रत्येक जे काही समजा कर्मचाऱ्यापर्यंत जाणं, त्यांच्या गाठीभिटी घेणं, त्यांच्या काही ज्या अडीअडचणी असतील त्यांच्या सोडविण्यासाठी त्यांनी धावपळ करणं आणि जिथं की समजा कर्मचाऱ्यावर अन्याय अत्याचार होत असेल त्याचं त्यांचं जाणं आणि त्यांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न सोडण्याचं काम ते तर करीतच आहेत. परंतु माझ्यासारखे आणखीन काही या बीड जिल्ह्यामध्ये जुने भरपूर कर्मचारी आहेत, काम करीत आहेत आणखीन सक्रिय संघटनेचे, ते पण आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ते आमच्यासोबत राहून आम्ही ह्या बीड जिल्ह्यामध्ये जे की जाळं संघटनेचं पसरलेलं आहे ह्याच्यापेक्षा आणखीन फार मोठ्या प्रमाणामध्ये कसं जाळं संघटनेचं पसरता येईल आणि खेड्यापाड्यामध्ये घराघरापर्यंत जाऊन नानांची संघटना म्हणजे ही चर्मकारांची संघटना आहे, ह्या संघटनेला कसं मोठ्या प्रमाणात वटवृक्षाचं रूप आणता येईल हा आम्ही प्रयत्न करीत आहेत आणि पुढं पण करणारच आहोत. एका जुटीने एका विचाराने जशी की आता पूर्ण देशामध्ये बाबासाहेबांची जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी होत आहे, ह्याच्यामध्ये सर्व चर्मकार समाज आता इन्व्हॉल्व होत आहे आणि आता घराघरामध्ये बाबासाहेबांची जयंती पण साजरी करीत आहे चर्मकार समाज, रोहिदास महाराजांची जयंती साजरी करीत आहे, अण्णाभाऊ साठे, फुले शाहू आंबेडकरांच्या सगळ्यांच्या जयंत्या हा चर्मकार समाज हा संघटनेच्या माध्यमातून नानांनी जागृत केलेला आहे आणि ह्या बाबासाहेबांची विचारधारा, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही आता पूर्ण रस्त्यावर उतरणार आहेत. वेळ प्रसंगी आम्ही कधीही आता डगमगणार नाहीत आणि भिणार पण नाहीत. जो की चर्मकार समाज हा महाराष्ट्रामध्ये दबलेला होता तो आता पूर्ण बाहेर काढण्याचं काम हे नानाच्या रूपातून बाहेर निघलेलं आहे. तरी याच्यासाठी आम्ही आता एकजुटीने एक विचाराने सगळे काम करणार आहोत. धन्यवाद.